नमस्कार, मी आशू तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत करते. आजचा आपला रिव्ह्यू असणार आहे फ्रीज स्टोरेज कंटेनरबद्दल. तुम्ही बघू शकता स्क्रीनवर तुम्हाला दिसतं एक ट्रान्सपरंट बॉक्स आहे, ज्याला खालून असे त्यांनी एक बेस प्रोव्हाइड केला आहे. आणि जर वरच्या बाजूने तुम्ही बघितलं तर त्यांनी सेट करण्यासाठी एक वेंट दिली, जी तुम्ही सेट करू शकता पुढे मागे करून. त्यानंतर बॉक्समध्ये तुम्ही बघू शकता एक त्यांनी असं जाळीसारखं एक सीट, प्लास्टिकचं सीट जे आहे ते दिले. आणि असं टोटल तीनचा सेट म्हणजे एक त्याचं लीड, एक सीट आणि एक खालचं एक कंटेनर, असा पूर्ण एक बॉक्स आपल्याला बघायला मिळतो, जो आपण वापरू शकतो वेगवेगळ्या भाजीपाला असेल तो स्टोअर करण्यासाठी. जसे आपण बघतो की मार्केटमध्ये वेगवेगळ्या टाईपचे प्लास्टिकचे बॉक्स मिळतात, मग त्याच्यात आणि ह्याच्यात काय डिफरन्स आहे तोच ॲक्च्युली मी आज तुम्हाला सांगणार आहे. जेव्हा हा बॉक्स मी घेणार होते तेव्हा माझ्याही मनात तेवढेच प्रश्न होते की हा बॉक्स चांगला असेल का, प्राईसच्या मानाने तो खरंच उपयोगाला येईल का, किंवा तो टिकण्याच्या दृष्टीने कसा असेल, किंवा कॅरी करण्यासाठी कसा आहे, असे कितीतरी प्रश्न माझ्याही मनात होते. तेच आज मी माझ्या मैत्रिणींना ह्या रिव्ह्यूमधनं शेअर करणार आहे. तर हा जो बॉक्स आहे खरंच खूप उपयोगाचा बॉक्स आहे. लिटरली असं ॲक्रेलिकसारखं प्लास्टिक तुम्हाला दिसतं, कारण की खूप ट्रान्सपरंट, क्लीन, आणि त्याचा व्ह्यू जो आहे, विजिबिलिटी खूप छान आहे. मी ह्याच्यात नंबर ऑफ भाज्या ठेवल्या, जसे की पालकची भाजी असेल, टोमॅटो असतील, गाजर, मिरच्या. सगळ्यात जास्त मला जर हा उपयोगाचा प्रोडक्ट कोणता एका ह्याच्यासाठी वाटला असेल तो म्हणजे गाजर. मी असं ऑब्झर्व केलं की जेव्हा हे कंटेनर माझ्याकडे नव्हतं तेव्हा गाजर मी प्लॅस्टिकच्या पाऊचमध्ये ठेवायचे, आणि त्यामुळे 1-2 दिवसानंतर गाजर मला थोडं सुकल्यासारखं वाटायचं. पण ह्याच्यात जेव्हा काकडी गाजर आपण ठेवतो, खरंच ॲज इट इज तेवढंच फ्रेश आपल्याला बघायला मिळतं. तर हा मी डीमार्टमधनं घेतला होता बॉक्स. तेव्हा ह्याची प्राईस होती ₹249. ह्याच्यामध्ये एक साईज मोठी पण मिळते, पण ती मला मिळाली नव्हती. ती मला वाटतं 399 वगैरे अशी काहीतरी त्याची प्राईज असेल. तर तुम्हाला जर मोठ्या साईजचा बॉक्स मिळाला तर मी रेकमेंड करेल की तुम्ही मोठ्या साईजचा बॉक्स प्रेफर करा, कारण की ह्याला एक लिमिटेशन आहे, ह्याच्यात थोड्याशाच भाज्या बसतात. तर हा सेम प्रोडक्ट मी भरपूर दिवसापासून वापरते, तर तोच मी तुम्हाला दाखवते. जसं मी आत्ताच हा जस्ट रेफ्रिजरेटरमधनं काढलेला हा माझा बॉक्स आहे, तुम्ही बघू शकता, ज्याच्यामध्ये मी वेगवेगळ्या भाज्या ठेवल्या, जसे टोमॅटो असतील, मिरच्या असतील, गाजर असेल. फक्त जेव्हा छोटा, मी तुम्हाला मगाशी म्हटलं की तुम्ही मोठ्या बॉक्ससाठी जा, कारण की मग छोट्या ह्याच्यामध्ये तुम्हाला लिमिटेशन येतं. तुम्ही लिमिटेडच ज्या भाज्या आहेत ते ठेवू शकता, कारण की मग हे झाकण पण पूर्ण व्यवस्थित बंद झालं पाहिजे. जर तुम्ही त्याच्यावर जास्त एकावर एक जर ठेवलं तर, फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला असं दाखवते की मी एकावर एक ठेवलं तर मग झाकण व्यवस्थित लागत नाही, आणि झाकण व्यवस्थित लागलं नाही तर तेवढा फ्रेश प्रोडक्ट आपल्याला राहणार नाही. तर ह्या स्टोरेज बॉक्स तुम्ही घेणार असेल, लिमिटेड भाज्या असतील तर तुम्ही छोट्या साईजसाठी जा, जास्त भाज्या तुम्ही ठेवत असाल तर थोडा मोठ्या साईजच्या बॉक्ससाठी जा. आणि ह्याचा सगळ्यात जास्त प्लस पॉईंट मला काय वाटला की आता तुम्ही बघताय की हे फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर थोडंसं मॉइस्ट वाटतं आहे. तर जसं आता ह्या भाजीवर तुम्हाला दिसतं की पाणी थोडंसं जमलं आहे, तर हे भाजीमध्ये न राहता ह्या कंटेनरच्या बॉटमला हे जे प्लास्टिकचं सीट त्यांनी दिले त्याच्या खाली जातं. एक मिनटं तुम्हाला मी दाखवते. जेव्हा ह्या भाज्या आपण ह्याच्यात ठेवतो तर बॉटमचा जो स्पेस आहे सगळं पाणी इकडे जमा होतं, त्यामुळं भाज्या खराब होत नाही आणि खरंच भाज्या फ्रेश राहतात. तुम्ही जर खरंच एका चांगल्या स्टोरेज कंटेनरचा विचार करत असाल तर मी तुम्हाला 100% रेकमेंड करेल की तुम्ही अशा टाईपचे जे काही स्टोरेज बॉक्स आहे त्याच्यासाठी नक्की जा, जे तुम्हाला डीमार्टमध्ये किंवा वेगळ्या स्टोरेजला किंवा काही काही ऑनलाईन साईटवर सुद्धा तुम्हाला मिळून जातील. 100% वर्थित प्रोडक्ट आहे. प्राईस जरी ₹250 वाटली तुम्हाला, म्हणजे ₹249 जास्त वाटली, तरी खरंच वर्थित प्रोडक्ट आहे. हायली रेकमेंड करते मी. जर तुम्ही अशा स्टोरेज कंटेनरमध्ये इंटरेस्टेड असेल तर विदाऊट डाऊट तुम्ही ह्या प्रोडक्टसाठी जाऊ शकता. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा. धन्यवाद.